जय जय रामकृष्ण हरी. गजर हरी कीर्तनाच्या YouTube चॅनलवरती आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. या अभंगातून संत शिरोमणी एकनाथ महाराज संतांच्या संगतीचं महत्त्व सांगतात. जीवनामध्ये संगती फार महत्त्वाची. पतन उद्धार संगाचा महिमा तेजावे अधमा संत सेवी. संगतीनं माणसाच्या जीवनाचं पतनही होतं आणि संगतीनं माणसाच्या जीवनाचा उद्धारही होतो. मग दुर्जनाची संगती केली तर पतन आहे आणि सज्जनाची संगती केली तर उद्धार आहे. याच्या पलीकडे सांगू का, जेवढं तुम्ही चांगल्याच्या संगतीमध्ये बसतान, चांगल्याच्या संगतीमध्ये उठतान, तेवढी तुमची किंमत वाढत असते. भाजीपाला विकणाऱ्याच्या तराजूवर जर माशी बसली तर काही फरक पडत नाही, पण तीच माशी सोनं मोजत असताना सोनाराच्या तराजूवर जर बसली तर तिची किंमत 5,000 होत असते. तुम्हीच ठरवा आपल्याला कोणाच्या संगतीत बसायचे. विठाला परिणाम संगतीचा आहे ना. परिणाम कशाचा आहे? अहो पाणी एक आहे, विहीर एक आहे, मोटर एक आहे, पण तेच पाणी कारल्याला गेलं कडू झालं, तेच पाणी उसाला गेलं गोड झालं, तेच पाणी मिरचीला गेलं तिखट झालं. हे परिणाम संगतीचा आहे. विठाला संगती 3 प्रकारची आहे. अधमाची संगत, मध्यमाची संगत आणि उत्तमाची संगत. 3 प्रकारची संगती तुम्हाला सांगतो. पाण्याच्या थेंबानं तापलेल्या लोखंडाची संगती केली, काय झालं? परिणाम झाला, बाष्पीभवन झालं आणि त्याचं अस्तित्व शिल्लक राहिलं नाही. त्याच पाण्याच्या थेंबानं कमलपत्राची संगती केली, परिणाम मोत्यासारखा चमकू लागला. आणि त्याच पाण्याच्या थेंबाने स्वाती नक्षत्रामध्ये समुद्रातल्या शिंपल्याची संगती केली, परिणाम मोती झाला. म्हणजे तापलेल्या लोखंडाची संगती पाण्याच्या थेंबानं केली, करावी का करू नये, केली, काय झालं? अस्तित्व शिल्लक राहिलं नाही. ही अधमाची संगत आहे. त्याच पाण्याच्या थेंबानं कमलपत्राची संगती केली, काय झालं? मोत्यासारखं चमकू लागला. ही मध्यमाची संगत आहे. आणि त्याच थेंबानं स्वाती नक्षत्रामध्ये एखाद्या शिंपल्याची संगती केली, शिंपल्यात जाऊन पडला, परिणाम मोतीच बनला. ही उत्तमाची संगत आहे. उत्तमाची संगत म्हणजे संताची संगत आहे. उत्तमाची संगत म्हणजेच माझ्या नामदेवरायाची संगत आहे. विठाला म्हणून आपल्याला कोणाच्या संगतीमध्ये बसायचं आहे हे आपण ठरवायचं. संगती फार महत्त्वाची जीवनात. सोपात आपण सगळे खेडेगावातले माणसं आहेत, समजून सांगतो. संगती एवढी बेकार असती. आपल्या उखंड्यावर जर एखादा दुधी भोपळ्याचा येल उगवला, दुधी भोपळा लागला, दुधी भोपळा गोड आहे, कसा आहे? गोड आहे. पण त्या दुधी भोपळ्याला जर एखाद्या म्हशीनं हुंगलं, गोड भोपळा कसा होतोय? कडू होतंय. का होतंय? म्हशीनं हुंगल्यामुळं. तसं बरेच भोपळे गोड होते पण म्हशीनं हुंगल्यामुळं कडू झाली. परिणाम कशाचा आहे? संगतीचा आहे. बरं जाऊ द्या, आता सोपं तुकोबाराच्या भाषेमध्ये सांगतो. विंचवाची संगत घडावी का? घडू नये. कधी घडू नये? अहो कधीच घडू नये. विंचवाची संगत कुठं चांगली आहे का? पण महाराज याच्या पलीकडे जाऊन बोलले. महाराज म्हणले एक वेळ विंचू बरा. विंचू बरा नाही, पण विंचू बरा म्हणण्याची पाळी आली. कारण विंचवापेक्षा बेकार काही दुर्जन माणसे. का? विंचू जर तुमच्या अंगावून फिरला, विंचवानं जर नांगी तुमच्या अंगावून जर फिरवली तर काही फरक पडत. पण त्या विंचवानं जर नांगी हाणली की मग मात्र साक्षात्कार झाल्याशिवाय राहत. विंचू हानी नांगी, विंचू हानी नांगी, विंचू हानी नांगी, विंचू हानी नांगी. आग्न लावी आणि कांगी, आग्न लावी, आग्न लावी आणि कांगी, आग्न लावी
अनिका अंगी विंचवानं जर नांगी हाणली तर माणसाच्या शरीराचा दाहा होतो. पण विंचवाच्या नांगीतच विषय. कशात विषय? विंचवाच्या नांगीत विषय. महाराज म्हणले दुर्जन माणूस याच्यापेक्षा विंचवाची नांगी तुका म्हणे दुर्जन सर्वांगी ऐसा दुर्जन सर्वांगी तैसा दुर्जन सर्वांगी तुका म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी तैसा दुर्जन सर्वांगी तैसा दुर्जन सर्वांगी 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 तुका म्हणे विंचवाची नांगी आणि तैसा दुर्जन सर्वा अंगी. विंचवाच्या फक्त नांगीत विषय, पण महाराज म्हणले दुर्जन माणसाच्या सर्व अंगात विषय. म्हणून दुर्जनाची संगती घडू नये. याच्या पलीकडे महाराज म्हणले दुर्जनाचं दर्शन सुद्धा होऊ नये. किती दर्शन होऊ नये? क्षणभर सुद्धा दुर्जन माणसाचं दर्शन. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. एवढा दुर्जन माणूस वाईट आहे. विठाला दुर्जन माणूस कोणाला म्हणायचं? ज्याला दुसऱ्याचं चांगलं खपत. बरेच अशी माणसं सध्याच्या काळातला जर सर्वे केला ना, जेवढे माणसं स्वतःच्या दुःखानं दुःखी नाहीत तेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहेत. काही माणसाला आपल्याला राहायला घर नाही याचं दुःख नाही, दुसऱ्यानं चांगलं घर कसं बांधलं याचं दुःख आहे. आपला मुलगा दारुड्या आहे, आपला मुलगा पिणार आहे, हां याचं दुःख नाही, दुसऱ्याचं पोरगं चांगलं कसं निघालं याचं दुःख आहे. जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही तोपर्यंत तुमचं चांगलं कवाच होत नाही, हे ध्यानात ठेवा. आणि ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाटोळं करायला जाता त्या दिवशी स्वतःचं वाटोळं झाल्याशिवाय राहत. मनात जरी दुसऱ्याचं वाईट चिंतन केलं त्या दिवशीपासून स्वतःचं वाईट होतंय. कसं होतंय सांगू का? लांबचं कशाला सांगायचं, माझ्याच घरचा दृष्टांत सांगतो. एके दिवशी रात्री 9 ते 11 पुण्यात कीर्तन झालं. कीर्तन करून गावाकडे निघालो. आता गावाकडे याला पहाटेची 5 वाजली. आता आम्ही पहाटे झोपल्यावर सकाळी काही लवकर उठत नाही. आमची सकाळ म्हणजे दुपारी 12-1 वाजता. पण ते सकाळी सकाळी माझा चुलत भाऊ मला उठवायला आला 8 वाजता. मला म्हणलं माऊली उठ बरं. म्हणलं काय झालं? उठ उठ म्हणलं, लय वाईट झालं. अरे म्हणलं झालं काय? ते म्हणला गावाच्या वरलाकडं आपलं शेत आहे, तुला माहिती आहे ना? म्हणलं हो मला माहिती आहे. आपल्या शेताला खेटून रामभाऊचं शेत आहे हे बी तुला माहिती आहे ना? अरे मी म्हणलं माहिती, पण झालं काय सांग ना. ते म्हणला काल रामभाऊनं बोर पाडला. मी म्हणलं मग? लयच पाणी लागलं राव म्हणला त्याच्या बोरला. मी म्हणलं मग लागू दे ना, तुझ्या शेजाऱ्याला पाणी लागलं, तुझ्या कापसाला 1-2 पाणी देईन ते. आपल्याला नाही, त्यालाच कसं काय लागलं म्हणला. म्हणलं मग आता काय करायचं? चल म्हणलं आपल्याला त्याची जिरवायची. म्हणलं कशी जिरवायची? गावात बोरिंगची मशीन आली म्हणलं, आपल्याला बोर घ्यायचा आहे. असा बोर घ्यायचा म्हणला, त्याचं पाणी इकडं आलं पाहिजे. चल म्हणला पाणी सांग. म्हणलं मला पाणी कळत नाही. मला म्हणला तू लय गावचं पाणी प्यालास ना, तुला पाणी कळत नाही? म्हणलं मला पाणी कळत आहे, मग आता तहान लागल्या 1 तांब्या प्याव का अर्धा तांब्या प्याव इतकंच कळत आहे, आपल्याला जास्त कळत नाही. ते म्हणला चाल. त्यानं मला बळच शेतात नेलं. शेतात नेल्या गुलाल, अक्षदा, नारळ सगळं घेतलं. नारळ असं खाली ठेवलं. मला म्हणलं सांग पाणी. अरे मी म्हणलं मला खरंच कळत नाही रे. त्याच्या लक्षात आलं याला काय लागते. त्यानं खिशात हात घातला. 500-500च्या कडक नोटी काढल्या, नारळावर ठेवल्या. आता सांग म्हणलं पाणी. म्हणलं आता जरा जरा कळायले मला पाणी. आता तितक्या नोटा दिसल्या मला, कुंकून बी झरेत दिसायली. मी असं दक्षिणा घेतली, खिशात टाकली, नारळ असं हातात घेतलं. मी पुढे चालायलो आणि ते माझ्या पाठीमागं चालायले. आता जिथं पाणी तिथं नारळ असं उभं राहतंय. मन मला बी माहीत नाही. आणि लयच पाणी असेल तर उडी हाणतंय, पण त्याच्या आधी मीच उडी हाणायलो. त्याला म्हणलं 100% पाणी इथं. ते म्हणलं नुसतं पाणी नको सांगू. म्हणलं मग त्याचा पॉईंट हाणता आला पाहिजे म्हणलं आपल्याला. म्हणजे याला पाणी लागण्यात आनंद नाही, त्याचं घालिण्यात आनंद आहे. पण मी हुशार माणूस आहे. म्हणलं 100% पाणी लागते, पण एक अट आहे. म्हणला काय अट आहे?
मी म्हणलं बोर 3000 फूट घ्यावं लागतं. ओ काही सांगू तू म्हणलं आपलं 3000 फूट बोर असते कुठं. मी म्हणलं पाणी तितके खोल आहे. काय करायचं ते बघ. म्हणला किती पैसे लागतील रे. मी म्हणलं तूच हिशेब कर किती लागतील ते. म्हणला काय लागायचे आता घरात 5 लाख पडून आहेत म्हणला कापसाचे. किती नाही म्हणलं तर 2-1 लाखाचा ऊस होत आहे. आणि बायकोला फुल चार्जिंग करून जर माहेराला पाठिली तर ती बी काय 1-2 लाखाच्या कमी येत नाही. म्हणलं लागू ती काय लागायचं. त्यानं बोरिंगची मशीन आणली. बोर सुरू केला. 1000 फूट बोर गेला. निस्ता फुफुटा पाण्याचा चिटा नाही. त्याच्या आधी मलाच जास्त घाम यालाय. 2000 फूट बोर गेला. निस्ता खेकाना. मी तर झाडाखालीच येऊन बसलो. त्या आंध्रातलं पोरग पाणी प्यायला आलं. त्याला म्हणलं हे बंदे अरे क्या कंडिशन है बोर की. ते म्हणला महाराज ये पूरा ऐसाच जाने वाला है. त्याला म्हणलं तुला 200 रुपये देतो मला गावात नेऊन सोड मुकाट्या. त्याला 200 रुपये दिले. त्यानं मला गावात आणून सोडलं. मी भर दुपारा रग पांघरून झोपलो. त्यानं 3000 फूट बोर घेतला. बोर फेल गेला. पैसे गेले. रडतच घरी आलो. घरी आल्या म्हणला महाराज कुठे आहे. म्हणलं हंतेकडे हे आता. महाराज कुठे आहे. म्हणलं मला झोप दे मी पुण्यातून कीर्तन करून आलो. काय झोपतो म्हणला. वाटोळं केलंस म्हणला तू सर. म्हणलं तुला आधी सांगितलं होतं आपल्याला पाणी कळत नाही म्हणून. मला म्हणला तू आज सत्यानाश होईन सत्यानाश. म्हणलं मग होऊ दे का हाचा तर माझ्या हातानं तू आजच झाला. दृष्टांत संपला. दुसऱ्याच्या बोरचं पाणी घालायला गेल्या स्वतःच्या बोरचं गेल्याशिवाय राहत नाही. हे दृष्टांत ह्याच्याकरता सांगितला मी. हे ध्यानात आहे ना. हे काय मोघम दृष्टांत सांगितला नाही. याच्यावर तू कोबारायचं प्रमाण आहे. अनिकाच्या घाते मानिता संतोष सुख दुःख दोष अंगा लागे. सुख दुःख दोष अंगा लागे. अनिकाच्या घाते सुख दुःख अनिकाच्या घाते मानिता संतोष सुख दुःख दोष अंगा लागे. दुसऱ्याचं वाटोळं करायला गेल्याच्या नंतर स्वतःचं वाटोळं झाल्याशिवाय राहत. आणि दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा जे प्रयत्न करतात का त्याला दुर्जन म्हणतात. काय म्हणतात. दुर्जन. एक दृष्टांत आठवला आणखीन सांगतो. आम्ही आळंदीला शिकायला असताना आमचे गुरुजी म्हणायचे पोरं हो करता आलं तर चांगलं करा पण वाईट कोणाचं करू नका. वाईट करायला गेलात तर स्वतःचं वाईट होईल. एक बाई एसटीतून खाली उतरली. नवरा म्हणला कुठं गेलतीस का. ती म्हणली माहीत नाही का तुम्हाला. किती दिवस झाले म्हणली आपल्या लग्नाला. मुलबाळ होत नाही संतती होत नाही. ते म्हणलं ते मला माहिती. तू कुठं गेलतीस एवढंच सांग. ती म्हणली मी गेलते एका वैद्याकडं मांत्रिकाकडं. काय म्हणला ते वैद. ते वैद म्हणला बाई तुम्हाला 100% मुलगा होईल पण त्याच्यासाठी तुमची सासू मरणं अत्यंत गरजेचं आहे. सासू मेली की मुलगा होतोय. काय करायचं तुम्ही ठरवा. ते म्हणला EDS का पोरग पाहिजे म्हणला. आज न उद्या म्हातारी मरणार आहे म्हणला. जाय घरला काहीतरी निर्णय घेतो. हे दुसऱ्या दिवशी बायकोला न सांगता सासरवाडीला गेला आणि त्याची सासू घरी घेऊन आला. ती म्हणली अहो माझी आई कशाला आणली. ते म्हणला EDS का तू उद्याच्याला म्हातारी मारून टाकायची. मग तुला पोरग होणार आहे. मग तुझं बाळणपण करायला लेकराची सोय करायला कोण न कोणतरी बाई माणूस पाहिजे ना. म्हणून तर तुझ्या आईला घेऊन आलो. ती म्हणली बाई कायच नवरा आहे म्हणली. मग नवरा म्हणजे महादेवाच्या पुढचाच आहे. नाही ध्यानात आलं का नाही. त्याच्या महादेवाच्या पुढी नंदी बैल असते. ध्यानात ठोट जा जराशं. काय नवरा आहे म्हणली. 2-3 दिवस झाले. ती म्हणली घ्या की काहीतरी पटकन निर्णय. ते म्हणला ग थांब जरासं काय गडबड आहे. हिवाळ्याचे दिवस होते. दोन्ही म्हाताऱ्या पांघरून झोपायचे आपलं खुडखुड. दुपारच्या पर्यात आईपाशी गेला ना. आईला म्हणला आई रात्री तू कुठं झोपतीस ग. ती म्हणली अरे बाबा मी अलीकडून झोपते आणि तुझी सासूबाई पलीकडून झोपती. ते म्हणलं आजच्या दिवशी एक काम करणं. तू अलीकडून झोपन तिला पलीकडून झोपव. तिच्या जागी तू झोपन तुझ्या जागी तिला झोपव. का रे बा आजच्या दिवस ऐक म्हणला. दोन्ही म्हाताऱ्या जागा बदलून झोपल्या. हिच्या जागी ती झोपली आणि तिच्या जागी. आणि आता रात्रीचे बरोबर किती वाजले.
तुमच्या इकडे असे कार्यक्रम ह्या टायमाला करतात का? बरं 12 तर 12 जाऊ द्या. त्यानं असा मोठा दगड घेतला, चाल म्हणला. ह्याच्या आईच्या जागी तिची आई झोपली होती. हे लटकच म्हणला, एकदाच म्हातारी बघ म्हणला तोंड उघडून, पुन्हा म्हातारी बघाय भेटायची नाही. ती म्हणली थोबाड बघायची इच्छा नाही, टाका धोंडा टाकला. म्हातारी मेली, पोत्यात भरली. गावाच्या कडीला नदी होती, नदीत नेऊन टाकली. चालली म्हातारी वाहत अहो तिला इतका आनंद झाला, इतकी खुश झाली. ती तर खुश झालीच, पण हे बी खुश झाला. ती म्हणली याची आई मेली म्हणून मला आनंद झाला, याला कशाचा आनंद झाला? लगीन लोकाचं नाचतं येड्या डोक्याचं म्हणली. जाऊ द्या म्हणली, नवरा भोळसरे. 2 जण आले घरला. रात्रभर तिला झोप येईना. पहाट 3 वाजताच उठली आणि उठल्याबरोबर तिनं अशी रवी लावली. आणि रवी लावता गाणं म्हणू लागली, घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. हे मनातली मनात म्हणला, थांब जरा सग दिवस निघू दे, खरं कळाल्या नाही तू बीपी लो झाला तर मला विचार. पण हिच सुरूच, घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. हे बी पहाट लवकरच गाईची धार काढायला उठलं. गाई खाली बसलं, पाण्याची थाप काशीवर मारली. येणं बी गाणं सुरू केलं, दुदम दुदम दुबतो गाय पाण्यात गेली तुही माय, घरात झोपली पट्याची माय, विश्वास नसेल तर जाऊन पाय. याला म्हणायचं अनिकाच्या घाते मानिता संतोष, आणि सुख दुःख दोष अंगा लागे. विठाला आणि अशा दुर्जन माणसाचं क्षणभर सुद्धा देवात दर्शन होऊ देऊ नको. आणि क्षणभर जर दर्शन झालं तर काय होतंय सांगू का? भागवतात घेऊन जातो तुम्हाला, थोडंसं भजन करा. विठाला भागवतामध्ये आजामेळ ब्राह्मणाची कथा आलेली आहे, बरोबर आहे का? आजामेळ ब्राह्मण चांगला होता. आजामेळ कसा होता? चांगला होता. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आहे, दशग्रंथी ब्राह्मण आहे, विद्वान ब्राह्मण आहे. पण त्याच्या जीवनात नित्यनेम एवढा कडक होता, देवपूजा केल्याशिवाय आजामेळ ब्राह्मण पाणी सुद्धा पेत नव्हता. आणि एक वाक्य सांगू का? माणसाच्या जीवनात नित्यनेम असला पाहिजे. आंघोळ केल्याच्या नंतर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, हरिपाठ म्हणा, नसलच काही जमत तर रामकृष्ण हरी म्हणा. याच्याशिवाय माणसाला जेवण्याचा अधिकार नाही. आणि काही माणसं नित्यनेम न करता जेवतात. महाराज म्हणले त्या हिच्यात आणि कुत्र्यात काहीच फरक नाही. काही नित्यनेमावीन अन्न खायतो स्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. वृषभ म्हणजे बैल आणि स्वान म्हणजे कुत्रा. महाराज म्हणले त्याच्यात आणि कुत्र्यात काय फरक आहे? म्हणून नित्यनेम जीवनामध्ये असलंच पाहिजे. आज आपल्या खेडेगावातले बरेचसे माणसं एवढे निष्ठावान आहेत, आंघोळ केल्याच्या नंतर पहिलं मारुतीरायाचं दर्शन घेतात आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करतात. म्हणून तर ज्ञानोबाराय म्हणले, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभा तया जवळी. ज्या माणसाच्या जीवनामध्ये नित्यनेम आहे त्या माणसाच्या घरात लक्ष्मी नांदती, लक्ष्मी बरोबर देव नांदतो. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. म्हणून जीवनात नित्यनेम असला पाहिजे. हे कळायला पाहिजे माणसाला. अहो माझ्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ होता, ते एक बाई असं दुधाचा काला करून कुत्र्यापुढं ठेवती, पण ते कुत्रं खात नाही. त्या अगोदर श्लोक म्हणावा लागतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, मग ते कुत्रं खायला सुरुवात करते. म्हणजे त्या कुत्र्याला कळतंय, ह्या कुत्र्याला कळायला पाहिजे ना. विठाला आंघोळ केल्याबरोबर नित्यनेम केल्याशिवाय जेवायचा अधिकार. काही माणसं नित्यनेम न करता जेवतात. मी तर काही महाशय असे पाहिलेत आंघोळीच्या आधीच जेवते. अगोदर नाश्ता करू म्हणला, मग बघू आंघोळीचं. असे कितीक जण दाखवायचे तुम्हाला. म्हणजे अशा माणसाचा भार पृथ्वीला होतो, त्याचा होय भूमी भार.